मित्रांनो, तुमचं स्वागत आहे इन्फोनिक अकॅडमी या चॅनलवर. मागच्या वेळी आपण मॅथचे 2 टॉपिक, त्यासोबत बालमानसशास्त्राचे 2 टॉपिकवर व्हिडिओ बनवले होते. त्यासोबत स्ट्रॅटेजीचे 2 व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर तुम्ही पाहून घ्या. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दाच्या जाती, विकारी, अविकारी, त्याचे भाग, त्याच्यात विकारी कोणते, अविकारी कोणते, त्याच्यासोबत विकारी कशाला म्हणतात, अविकारी कशाला म्हणतात, नाम, त्यासोबत नामाचे प्रकार, त्या सर्वनामाचे प्रकार, सर्वनाम म्हणजे काय, त्यांच्या व्याख्या, त्यांचे उदाहरण, ते कसे ओळखू शकतात, हे सर्व माहिती करणार आहोत. त्यामुळे बनून राहा शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जाती पाहणार आहोत. शब्दांचे 8 जाती आहेत. त्याच्यापैकी 4 विकारी आहेत, 4 अविकारी आहेत. विकारी जाती कोणाला म्हणणार? जाती, लिंग, वचन विभक्तीनुसार बदलतात त्याला विकारी म्हणतात. आणि अविकारी कशाला म्हणतात? जाती, लिंग, वचन विभक्तीनुसार बदलत नाही त्याला अविकारी म्हणतात. आता विकारी कोणते आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, हे 4ही विकारी याच्यात विकारी भागात येतात. त्यासोबत अविकारीमध्ये क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय हे 4 अविकारीमध्ये येतात. तर आपण नाम हे विकारी जातीमध्ये येतं. त्याच्यात नाम म्हणजे काय, नाम म्हणजे काय आणि नामाचे प्रकार कोणते ते आपण पाहणार आहोत. नाम म्हणजे जगातील सजीव किंवा निर्जीव वस्तूला, व्यक्तीला, जागेला किंवा त्याच्या गुणाला जे नाव दिले जाते त्याला नाम असे म्हणतात. नामाचे 3 प्रकार आहेत: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नाम म्हणजे काय? संपूर्ण जातीचा बोध करून देणारे नाव. म्हणजे आपण असं विशेष नाम नसतं, आपण नॉर्मली देतो. जसे नद्या आहेत, प्राणी आहेत. प्राणी असं विशेष नाव आहे का? नाही, सर्व समूहाला आपण दिलेलं असतं. नद्या हे एक नदीचं नाव आहे का? नाही, नद्या सर्व समूहाला दिलं असतं. पर्वत आहेत, सौरमंडळ आहे, हे एका व्यक्तीला किंवा विशेष कोणाला दिलेलं नसतं, हे समूहाला नाव दिलेलं असतं. त्यामुळे त्याला सामान्य नाम म्हणतात. विशेष नाम कोणाला म्हणतात? एखाद्या व्यक्तीला, विशेष व्यक्ती किंवा जागेला नाव दिलेलं असतं. म्हणजे आता मुलगा आहे, मुलगा कोण आहे पण त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणार म्हणजे मयूर हा विशेष, मुलाबद्दल काय आहे, तो मयूर आहे, तो विशेष नाम आहे. ते गंगा, नद्यांमध्ये गंगा नदी आहे, हे विशेष नाम आहे तिचं. यमुना नदी आहे, ते विशेष नाम आहे. त्यासोबत आपण भाववाचक नाम म्हणजे काय? गुण, भाव किंवा अवस्था दाखवणारे नाव म्हणजे भाववाचक नाव. त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा, हुशारी, गरिबी असे उदाहरण येतात. म्हणजे तो प्रामाणिक आहे, तो हुशार आहे, त्याची घरची परिस्थिती गरिबीची आहे. अशा प्रकारे भाववाचक नाम हे आपण संबोधलं जातं. जे गुण दाखवतात त्या व्यक्तीतले, त्याचे भाव दाखवतात म्हणजे त्याची इमोशन दाखवतात, त्याची अवस्था म्हणजे त्याची परिस्थिती काय, गरीब आहे, अमीर आहे किंवा काय आहे त्याचे, ते दाखवणारे म्हणजे भाववाचक नाम. आता आपण सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. आता प्रत्येक वेळी आपण नाम वापरणार काय? प्रत्येक वेळी आपण मयूर हे करतो, मयूर ते करतो, मयूर क्रिकेट खेळतो, मयूर फुटबॉल खेळतो, मयूरने हे आणलं, मयूरने ते आणलं, मयूर अभ्यास कर, मयूर खेळ, असं प्रत्येक वेळी आपण त्याचं नामच वापरणार का? असं नाही. त्याच्या जागेवर तू ते कर, तू अभ्यास कर, मयूर फक्त पहिल्यांदा वापरलं, त्यानंतर सर्वनाम आपण वापरू शकतो. जसे की उदाहरणं कसे आहेत आपल्या सर्वनामाचे? तो, ती, ते, मी आणि आपण हे सर्वनामाचे उदाहरण आपण सांगू शकतो. सर्वनामाचे 6 प्रकार पडतात. त्याच्यात एक आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरं दर्शक सर्वनाम, तिसरं संबंधी आणि चौथं प्रश्नार्थक, 5वं सामान्य अनिश्चित आणि 6वं म्हणजे आत्मवाचक. आता सर्वात आधी म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारा, ऐकणारा किंवा ज्याच्याविषयी आपण बोलतोय त्याच्यासाठी वापरले जाणारे शब्द म्हणजे त्याच्यासाठी वापरले जाणारं सर्वनाम म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. मी, तू, तो, ती. मी गात आहे, तो अभ्यास करत आहे, तू काय करतोय, हे आपले पुरुषवाचक सर्वनाममध्ये येतात. पुरुषवाचक सर्वनामचेही 3 प्रकार पडतात. ते आपल्याला डिटेलमध्ये काही एवढं विचारत नाही TETच्या एक्झामला, पण तरी मी सांगून देतो. त्याच्यात येतात प्रथमा म्हणजे स्वतः, द्वितीया म्हणजे समोरचा म्हणजे ज्याच्याशी आपण बोलतोय, तृतीया म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतोय त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात. दर्शक सर्वनाम म्हणजे जवळची किंवा दूरची वस्तू, व्यक्ती दाखवण्यासाठी दर्शक सर्वनाम असं वापरलं जातं. म्हणजे आता समोर एखादा व्यक्ती उभा आहे, तो मयूर आहे, त्याच्याबद्दल आपण सांगितलं तो मयूर आहे, त्याच्याकडे दर्शवलं आपण म्हणून त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. त्याच्यात काय? हा, ही, हा मनीष आहे, हा बाजूला उभा मनीष आहे, ही प्रिया आहे, असं आपण म्हणू शकतो. तो मनीष आहे, असं दर्शक सर्वनाम हे येतं. त्यासोबत संबंधी सर्वनाम म्हणजे काय? वाक्यात पुढे येणारा दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणारे शब्द. म्हणजे आपण दर्शक सर्वनामाशी काही संबंध दाखवतो. म्हणजे तो भरेल म्हणजे तो समोरचा भरेल, हे दर्शक सर्वनाम झालं. पण जो करेल हे
संबंधी सर्वनाम झालं. जो म्हणजे हे दर्शक सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगतं, म्हणून याला जो संबंधी सर्वनाम असे म्हणतात. जो, जी, जे, ज्या हे सर्व संबंधी सर्वनामाचे प्रकार आहेत, म्हणजे त्याचे उदाहरण आहेत. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी येणारं सर्वनाम. म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम एकदम सोपं आहे. काय बनवले, कोण बोलले, कसे केले, हे असं आपण क्वेश्चन विचारतात, म्हणजे प्रश्न विचारतात, त्याच्याबद्दल जे माहिती असतं ते प्रश्न विचारणारे जे सर्वनाम असतात त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. सामान्य अनिश्चित सर्वनाम, वाक्यातील सर्वनाम नक्की कोणत्या नामासाठी आले सांगता येत नाही. म्हणजे आपल्याला माहीत नाही की कोणासाठी आलेलं आहे हे सर्वनाम, कशासाठी आलेलं आहे हे आपल्याला निश्चित नसतं, माहिती नसतं. त्याला सामान्य अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. जसं कोणी कोणाला सांगू नये, कोणी कोणाला सांगू नये, हे कशाबद्दल बोललं आहे आपल्याला काही निश्चित सांगता येत नाही. त्यासोबत शेवटचा प्रकार आहे आत्मवाचक, म्हणजे स्वतःबद्दल. आत्मवाचक सर्वनाम, स्वतःबद्दल सांगणारे सर्वनाम म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. त्याच्यात आपण एक उदाहरण घेऊ शकतो, स्वतः आंबा खातो, मी स्वतः आंबा खातो, हे आत्मवाचक सर्वनाम आहे. अशा प्रकारे आपण हा पूर्ण टॉपिक कव्हर केला आहे. पुढच्या टॉपिकमध्ये आपण क्रियाविशेषण, अवयव हे अभिकार्याचे चारही प्रकार बघणार आहोत. त्यासोबत विशेषण आणि क्रियापद हे बघणार आहोत. म्हणून तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.